नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, इकडे कल्पना किचनमध्ये स्वयंपाक करत असते. त्यावेळी तिथं प्रतिमा तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते. तर दुसरीकडे रविराज आणि अस्मिता त्यांचं बोलणं लपून ऐकत असतात. त्यावेळी प्रतिमा म्हणते, मी काय मदत करू का गं? कल्पना म्हणते, नाही अगं, करते मी. आणि काय आहे ना, अलीकडे माझी किचनमध्ये यायची वेळच येत नाही आहे. आज मला संधी मिळाली तर करू देत की, असं कल्पनाला बोलते. कल्पना म्हणते, आता सगळं काय सायलीच करते ना, फार लागवी मुलगी आहे. कल्पनाकडे बघत म्हणती, अगदी तुझ्यासारखी. सायली जेव्हा मला या घरात घेऊन आली ना, तेव्हा माझ्याशी खूप गप्पा मारायची. कोणाबद्दल बोलायची माहिती आहे का कल्पना? त्यावेळी कल्पना म्हणते, कोणाबद्दल? प्रतिमा म्हणते, तुझ्याबद्दल. तुझं कौतुक करून थकत नव्हती आणि मला म्हणायची, माझी सासू माझ्या यशोदे, तिने मला जन्म दिला नसेल तरी पण माझ्या सख्ख्या आईपेक्षा जास्त प्रेम केले तिने मला. कल्पनाला आठवू लागते की सायली तिला म्हणाली होती की माझी देवकी कुठेही आहे मला माहीत नाही, पण माझ्यावर तितकंच भरभरून प्रेम करणारी माझी यशोदा माता तुम्ही आहात. कल्पना म्हणते, मी या घरात आल्यापासून ती माझ्या पाठीशी उभी आहे. तिने मला कधीही एकटं वाटू दिलं नाही. कल्पना हसत म्हणते, एवढं सगळं बोलायची ती माझ्याशी, पण नाही, मला तर वाटते की सायली खोटं बोलायची माझ्याशी. त्यावेळी कल्पना प्रतिमाकडे पाहते. प्रतिमा म्हणते, हा, कारण तुझं आत्ताचं वागणं बघितलं तर यशोदेसारखं अजिबातच नाही आहे. आई आपल्या मुलांच्या सगळ्या चुका पोटात घालते, त्यांच्यावर राग नाही धरत, पण तू बघ सायलीवर जितका राग धरलाय ना, जितका आपल्या शत्रूवर पण कोणी धरत नाही. प्रतिमा कल्पनाला समजावून सांगते की रक्ताचं नातं कोणीही जपतं, पण मनाचं नातं जी जपते ती खरी आई असते. हे बोलणं झाल्यावर प्रतिमा तिथून निघून जाते. कल्पना मनातून खूप तुटलेली असते. कल्पना तिच्या खोलीमध्ये जाते. तिला सायलीबद्दलचे सर्व गोष्टी आठवू लागतात. त्यावेळी तिकडे रविराज येतो आणि बघतो की कल्पना एकटी उभी राहिलेली असते कसल्या तरी विचारात. रविराज म्हणतो, नक्की तिला सायलीची बाजू न घेतल्याचा त्रास होतोय. रविराज म्हणतो, कल्पना, तुला कसला त्रास होतोय का? कल्पना म्हणते, हो, तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय. रविराज म्हणतो, माझ्या वागण्याचा? आता मी काय केले? कल्पना म्हणते, माझ्या मनामध्ये काय चाललंय ना हे तुम्हाला बरोबर कळत आहे, पण तुम्ही उगाचच वेळ पांघरून पेडगावला जात आहेत. त्यानंतर कल्पना तिथून निघून जाते. तर मित्रांनो, पुढील एपिसोडमध्ये डॉक्टर घरी आलेले असतात. सर्व लोक एकत्र आलेली असतात. डॉक्टर म्हणतात, दुसरी कोणती गोळी दिलेली ती जरा बघू. डॉक्टर गोळी पाहून म्हणतात, ही पूर्ण गोळी चुकीची आहे. अर्जुन म्हणतो, चुकीची गोळी? त्यावेळी डॉक्टर सांगतात, या गोळीने पेशंटची मेमरी परत येणार नाही आणि त्याच्या मेंदूला त्रासही होतो. तर मित्रांनो, पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार की नागराजचं सत्य सर्वांसमोर येणार की नाही. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.